आज आहे ना खूप भयानक म्हणजे घटना घडता वाचले मी. काय झालं ते तुम्हाला सांगतेच पुढे व्हिडिओमध्ये. तर हिंदवीची अशा गोड मस्ती चाललेली असती, मारायचं पळून जाईल, लांब जाऊन त्याची प्रतिक्रिया पाहणे. तर चला मग आईने असं मस्त चहा केला होता, चहा घेतला आणि परत बसलो भाजी निवडायला. हिंदवीचं तेच चाललेलं होतं, पुन्हा मारायचं लांब पळायचं. आणि मी व्हिडिओ काढायला चालू केलं की अशी कुठेतरी जाऊन लपून बसते, जसं काही ती लई गुणी बाळे. त्यानंतर आम्ही पण अशी मस्त भाजी निवडायला घेतली होती बघा. मी त्यानंतर थोडीशी टी व्ही लावली, टी व्हीच्या गाण्यांवर अशी मस्त नाचत होती. नाच ना. हा ते नाच ते नाच. हा हांबा हांबा हांबा. नाच ना. त्यानंतर मी घेतले असे कानातले साफ करायला, कारण की आईचं डोळ्यांचं ऑपरेशन आहे. त्यांना कुडकं, उजूर आणि साधे कानातले काढून ठेवलेले होते आणि माझ्या कानातल्याची फिरकी हरवलेली होती. म्हणूनच आम्ही सर्व एकदाच साफ करायला घेतलं होतं मी हे. आणि हे गिल्ट लिक्विड आहे आमच्या घरात, त्यानेच साफ करते. काही हरकत नाही आहे, तुम्ही पांढऱ्या कोलगेटनेही साफ करू शकता, त्याने खूप छान निघतात. तर हे असे साफ करून घेते मी. चला मग पाहूया पुढे व्हिडिओ. माहिती आहे का, यानंतर इतकी गंमत झाली ना, गंमत नाही म्हणता येणार, मी तर खरं घाबरलेच होते पूर्ण. असे ते पाण्यात टाकलेलं मी काढून घेतले. जे राहिलेलं पाणी ना ते मी बेसिनमध्ये टाकून दिलं. त्यामध्ये एक कुडकाचा जे दागिना असतो ना तो पडला. मी तर एवढी पूर्ण घाबरले होते, म्हटलं आता गेला हा, पण तो राहिला, सापडला. इतके भयानक घाबरले होते मी. आणि हे बघा कानातले खूप स्वच्छ निघलेले आहेत, पूर्णपणे घाण निघून गेली. तर मी असे मस्त रुमालामध्ये घेऊन त्यांना पुसून काढलं, ओले होते म्हणून. तर तुमच्यासोबतही असं काही झालेलं आहे का, जे इतकं घाबरलं होतं आणि दुसऱ्या क्षणाला जीवा जीव येतो म्हणतात, असं काही झालं आहे का? तर झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया अशाच नवनवीन घटनांसोबत. बाय बाय.